मला कधी कधी मित्र प्रश्न असा पडतो की देवानं कुणाकुणाला काय काय देऊन ठेवलेलं आहे. म्हणजे पहा की देवानं लता मंगेशकरांना आवाज दिला, असा गळा दिला, किती बरं केलं ना. पण या गळ्याची एक गंमत आहे. कधी कधी आपण याला गळा म्हणतो, कधी कधी नरड म्हणतो. या नरड्यातून किती प्रकारचे आवाज येऊ शकतात, किती प्राणी बोलू शकतात, मला कल्पना नाही. पण तीच कल्पना अस्तित्वात आणण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत उस्मानाबादचे मारुती करंडे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अहो, काल मला जी मराठीचा फोन आला. मला म्हटलं तुम्ही लवकरात लवकर इंडी स्टुडिओमध्ये या. मी म्हणलं का? ते म्हटले तुम्हाला मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाचं ऑडिशन घ्यायचंय. बापरे, लवकरात लवकर म्हटल्यामुळं मी माझी यमहा गाडी काढली आणि गाडीला किक मारली. एनडी स्टुडिओला आलो, इकडं तिकडे बघितलं, एक माणूस नाही. आता म्हणलं ऑडिशन कुणाचं घ्यायचंय? जरा बघितलं तर पशु पक्ष्यांचा मेळावा जमला होता. म्हटलं यांचंच आपल्याला ऑडिशन घ्यावं लागणार आहे. मी त्यांच्याकडे गेलो. म्हटलं बघा, ज्यांना ज्यांना ऑडिशन द्यायचे ते फॉर्म भरा आणि माझ्याकडे यादी द्या. पटपट यादी माझ्याकडे आली आणि बघता बघता मी पहिलं नाव घेणार एवढ्यामध्ये पांढरा शुभ्र पक्षी माझ्यासमोर उभा. मी म्हटलं बा तुझं नाव काय? अरे म्हणलं पांढरा शुभ्र पक्षी कावळा असं कसं काय? हा, तर काय म्हणतो तो? प्लॅस्टिक सर्जरी करून आलोय म्हटलं. अरे बाबा ठीक आहे म्हटलं, बाबा स्टार्ट कर. म्हणलं आणखीन काय? नेक्स्ट महेशबाई डोबाडे. मी म्हटलं याला बघावं बोलता तरी येतं का? मी म्हटलं आपलं नाव नाही. म्हटलं मी संपूर्ण नाव सांगा, संपूर्ण. हे बघा, तुम्हाला तुमच्या मालकाने बांधून टाकलंय आणि मला कुठेतरी कामावर निघून गेलाय. तुम्ही त्रासून गेलात तर कसा अभिनय कराल? आणखीन काही? नेक्स्ट पावशोबा चातुर्पक्ष. आपलं नाव? ठीक आहे. आपण एक अभिनय असा करून दाखवा की ढग आलेले आहेत, पाऊस पडणार आहे आणि आपल्या आवाजाची आम्ही अपेक्षा करतोय. तर आपण काय कराल? पुत्रोबा सेपुटवाकडे. हे बघा, आम्ही आतापर्यंत भरपूर काय ऐकलं. आम्हाला अपेक्षित जसं आहे तसं आम्हाला पाहिजे. जर आम्ही तुम्हाला असं विचारलं की तुमच्या मित्राला तुम्ही काहीतरी चाहू लागले म्हणून सांगणार आहेत, कोणीतरी येणार आहे म्हणून सांगणार आहेत गुपचूप हळूच आवाजात, तर कसं सांगाल? समजा तुम्हाला बांधून टाकले की साखळीने बांधून टाकले आणि तुम्ही त्रासून गेलात, तर काय अभिनय कराल? ठीक आहे. आणि समजा तुमच्या मैत्रिणीला तुम्ही म्हणता की चल फिरायला जाऊ, पण मैत्रीण तयार होत नाही. ती शेवटपर्यंत तयार होत नाही, परंतु शेवटी तुम्ही रागवून नको जा असं करणार आहे, तर काय करणार? एवढा सगळा जीवाचा आटापिटे करून मी ऑडिशन घेतलं आणि ही कॅसेट घेऊन मी झी मराठी ऑफिसला गेलो. मला असं वाटलं शब्बासकी मिळणार. पण झी मराठीवाले म्हणले, अरे तुम्ही काय केलंय? म्हणले आपला मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम माणसांसाठी आहे, पशुपक्षीसाठी नाही आहे. पण त्यांनी जाता जाता मला एक गोष्ट सांगितली, एक लक्षात ठेवा म्हटले, तुम्हाला माहिती आहे का, पशु पक्षाला घेऊन जर काही काम करायचं झालं तर हैदराबादहून परमिशन आणावी लागते. मी गाडीला किक मारली
आणि घरी आलो. वा. उर्मिलाजी, अप्रतिम, छान, खूप मजा आली. आवाज सुंदर होतेच, कॉन्सेप्टही छान होता. सगळं असं एकदम ही जी तुमची प्राण्यांची सगळी सभा होती ती फारच छान, अगदी रंगतदार ठरली. मजा म्हणजे माझ्या मते बहुतांशी प्रेक्षक आणि तुम्ही दोघे सुद्धा ह्याच्याशी सहमत व्हाल की ते ज्या ज्या प्राण्याचे आवाज काढत होते ते त्या क्षणी त्या प्राण्यासारखेच दिसायला लागत हो, होते. बरोबर. असं नाही वाटत तुम्हाला? मी म्हणून किंवा मला असं वाटतं की किती त्याच्यामध्ये पूर्णपणे घुसून दिसत होतं. ते आवाज काढण्याचा प्रयत्न होता. मला तर खूप मजा आली, खूप मी एन्जॉय केलं मारुतीजी, फार छान. वा. मकरंद सर, मोटरसायकल तुमची त्यात जो आवाज काढला त्याच्यातनं असं वाटलं खरंच तुम्ही एका आमच्या ब्लॉकमधनं इथनं सुरू केलं आणि लांब निघून गेलात आणि परत लांबून परत आलात आणि एन डी स्टुडिओला पोचलात आणि त्याच्यानंतर तुम्ही भरवली चक्क ऑडिशन, ती सुद्धा पक्ष्यांची, प्राण्यांची. मला ती आयडियाच भन्नाट वाटली. आणि त्यातला जो कुत्रा जो सांगणार आहे ना की कोणीतरी येतंय बरं का आपल्या मित्राला, तो आवाज तर दाद देण्याजोगा होता. तुम्ही एक वेगळीच मेजवानी आम्हाला दिली आज, असं मी म्हणेन. पाहूया तुम्हाला किती पदकं मिळत आहेत. मकरंद सर, मी 10 देणार. 10 पैकी 10 पदकं मकरंद सरांनी दिलेली आहेत. उर्मिला, 9 पदकं. 9 पदकं मिळालेली आहेत. वा.